आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षभरातली सर्वात मोठी पदभरती आपल्या फार्मसी प्रोफेशनमधली सर्वात मोठी पोस्ट जी तुम्हाला मी नेहमी सांगत आल्याप्रमाणे असिस्टंट कमिशनर ऑफ द ड्रग याच्यानंतर जी आपल्या फार्मा प्रोफेशनमध्ये सर्वात मोठी जी पोस्ट आहे किंवा जे पद आहे ते म्हणजे आपलं ड्रग इन्स्पेक्टरचं वर्षभरातली सर्वात मोठी जी पदभरती आहे. मागच्या जवळपास 1 ते 2 महिन्यापूर्वी त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते आपल्या ड्रग इन्स्पेक्टरचे आपल्या सर्व लोकांनी विद्यार्थ्यांनी फिलअप केले असतील. त्याच्यानंतर आपण सिलेबस कॉपीची जी आहे ती वाट बघत होतो. सिलेबस कॉपीसुद्धा नव्याने जी आहे ती अपडेटेड झालेली आहे. 2015 नंतर ही पदभरती जी आहे सध्याच्या घडीला एक महत्त्वाची पदभरती राबवली जाईल. त्याच्यामध्ये जो सुटिक्सचा सिलेबस असेल किंवा बाकीचे काही महत्त्वाचं व्हॅल्युएडेशन आपल्याला सिलेबसमध्ये बघायला भेटलं. त्याच्यानंतर एक्झामच्या डेटसुद्धा डिक्लेअर झाल्या आहेत मागच्या 2 दिवसापूर्वी. 2026 मार्च महिन्यामध्ये 22 मार्च 2026 रोजी जी आहे आपली औषध निरीक्षक या पदाची जी आहे ती परीक्षा कंडक्ट केली जाईल. सध्याच्या घडीला जवळपास 107 का 109 जागा तुम्हाला या पदभरतीमध्ये बघायला भेटतात. त्याच्यामध्ये आणखीन काही महत्त्वाची व्हॅल्युएडेशन या पदभरतीमध्ये होऊ शकते. 200पेक्षाही जास्त ह्या ज्या व्हॅकन्सी आहेत ड्रग इन्स्पेक्टरच्या ह्या महाराष्ट्रामध्ये खाली आहेत. पण सध्या 109 जागेची जी आहे ती पदभरती होत आहे आणि त्याच्यामध्ये नव्याने काही जी व्हॅल्यू ॲडिशन आहे पदाची ती होऊ शकते. आणि पहिल्या पदभरतीमध्ये व्हीजीएनटीच्या जागा नव्हत्या, तर येत्या काही जेव्हा व्हॅल्यू ॲडिशन होईल त्याच्यामध्ये आपल्याला त्या कॅटेगरीच्या सुद्धा जागा ज्या आहेत त्या नव्याने बघायला भेटू शकतात. तर आता या एक्झामचा पॅटर्न कसा असेल, फार्मसीचे प्रश्न, त्याचबरोबर जो नॉन टेक्निकलचा पोर्शन आहे तो कसा असेल, त्यासाठी स्टडी मटेरियल या सर्व महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. सर्वात महत्त्वाचं सिलेबस कॉपी आपल्या सर्वांनी जी आहे ती डाउनलोड केली असेल. अशा पद्धतीची अपडेटेड ही सिलेबस कॉपी आहे ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स नव्याने ॲड करण्यात आलेले आहेत ॲज कम्पेअर टू 2015ची सिलेबस कॉपी आहे. त्याच्यामध्ये नव्याने काही व्हॅल्युएडेशन झालेलं आहे. पॅटर्नबद्दल जर सांगायचं झालं तर रिसेंटचा पेपर आपण बघितला तर 2016चा पेपर आपल्याला ॲनालिसिससाठी अवेलेबल आहे आणि त्या पेपरचं जर आपण ॲनालिसिस केलं तर मोजून जवळपास 6 ते 7 प्रश्न असे आहेत की जे नॉन फार्मसी सोडून विचारले गेलेले आहेत. बाकीचा जो पोर्शन आहे तो जवळपास 95% जास्त जो पोर्शन आहे तो तुमचा फार्मसीवरती विचारलेला आहे. म्हणजे जो नॉन टेक्निकलचा पोर्शन आहे तो किती आला आहे तर जवळपास 6 ते 7 प्रश्न जे आहेत ते फार्मसी सोडून विचारलेले 2016च्या सिलेबसमध्ये किंवा जो पेपर झाला 2016चा त्याच्यामध्ये. तर आता सर्वात पहिल्यांदा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला मागच्या परीक्षेचा ट्रेंड माहिती असणं गरजेचं आहे. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो कोणती परीक्षा असू द्या, MPSC असू द्या, UPSC असू द्या किंवा तमाम महाराष्ट्रामध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही विभागाच्या परीक्षा असो त्याच्यामध्ये अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपल्याला ही सिलेबस कॉपी माहिती असणं गरजेचं आहे की मला जो सिलेबस कवर करायचा आहे माझ्याकडे एक टार्गेट असलं पाहिजे की मला नेमकं काय या एक्झामसाठी जे आहे ते कवर करावं लागेल. तर पहिल्यांदा ही महत्त्वाची सिलेबस कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्या स्टडी टेबलवरती ही सिलेबस कॉपी असणं गरजेचं आहे. तुमच्या डोळ्यापुढे 24 तास ही सिलेबस कॉपी असणं गरजेचं आहे किंवा तोंडपाठ तुम्हाला सिलेबस जे आहे तो पहिला पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंत या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचा पॅटर्न होता, काय प्रश्न विचारले होते, कुठला टॉपिक किती महत्त्वाचा आहे, प्रश्न विचारण्याचा जो हार्डनेस आहे, काठिण्य पातळी आहे ती कशी आहे, कुठल्या टॉपिकवरती रिपीटेडली प्रश्न विचारले गेलेले आहेत, कशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि मी ते अभ्यास करत असताना मला ते नेमके सॉल्व्ह होतील किंवा होणार नाही त्याची काठिण्य पातळी कशी आहे. तर ह्या सर्व गोष्टी थरोली करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं जे PYQs आहेत त्याची हेल्प घेणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत झालेल्या जेवढ्याही प्रश्नपत्रिका आहेत तेवढ्या केअरफुली बघून घेणे. बाकीच्या स्टेटमध्ये जरी असतील तरी चालतील. बाकीचा जो कॉमन सिलेबस आहे जसं की तुम्हाला जर आपण ॲनाटॉमी कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये ब्लडचा टॉपिक दिला ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये. तर बाकीच्यासुद्धा स्टेटमध्ये ज्या एक्झाम कंडक्ट झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले गेले असतील. WBC आहे, RBC आहे, प्लेटलेट्स आहे, बाकी जनरल ब्लडवरती सुद्धा प्रश्न विचारले असतील. तर ते कसे विचारलेत ते सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते धरून आपल्याला MPSCचे आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकासुद्धा सॉल्व्ह करायच्या आहेत. आता तुमच्यापैकी बरेच जण मला बऱ्याच दिवसापासून विचारत होते की आतापर्यंत आपलं मटेरियल का आलं नाही किंवा त्याच्यावरती काम चालू आहे का. तर तुम्हाला सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की पॉसिबल झालं तर टॉपिक वाईज तुम्हाला मी जसं DMRला नोट्स काढून दिले होते तशा या ड्रग इन्स्पेक्टरच्या सुद्धा आता भरपूर वेळ आहे. चांगल्या पद्धतीचं जे आहे ते काम करून तुम्हाला जेवढंही पॉसिबल होईल, जेवढंही क्वालिटीचं कंटेंट होईल तेवढं काढून देण्याचं जे आहे ते काम करेल. आत्ताच्या घडीला आपल्याकडे सध्याच्या घडीला आजपासून हे पुस्तक अवेलेबल झालेलं आहे ज्याच्यामध्ये जवळपास 53 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या तुम्हाला मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. महाराष्ट्र असेल, बाकीचे स्टेट असतील, बाकीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतील. आतापर्यंत 1996 पासून 2025पर्यंत जेवढ्याही एक्झाम महाराष्ट्र असेल, बाकीचे स्टेट असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, आतापर्यंत ड्रग इन्स्पेक्टरच्या कोणत्याही स्टेटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा बाकीचे स्टेट असेल महाराष्ट्र धरून
जेवढ्याही एक्झाम 1996 पासून पार पडल्या तेवढ्या सर्व एक्झामचं कलेक्शन तुम्हाला या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे. आजपासून हे पुस्तक जे आहे ते पब्लिश झालेलं आहे. उद्यापासून तुम्हाला हे परचेस करण्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. अवेलेबल तुम्हाला Amazonवरती, फ्लिपकार्टवरती होऊन जाईल. त्याचबरोबर महत्त्वाचं, आपल्या बऱ्याच जणांना Amazon, फ्लिपकार्टवरती काही ठिकाणी जे रेअर एरिया आहेत त्या ठिकाणी डिलिव्हरी भेटत नव्हती. काही जणांना टायमिंगचा पण इश्यू येत होता. तर तुमच्या या बाकीच्या गोष्टी सगळ्या कन्सिडर करून आपल्या वेबसाईटवरती सुद्धा हे पुस्तक मी अवेलेबल करून देईल. वेबसाईटचं नाव आहे pvthorat.com. त्याचबरोबर महत्त्वाचं ॲप्लिकेशन येत्या 8 ते 10 दिवसामध्ये लॉन्च करत आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पुस्तक बघायला मिळेल किंवा बाकीच्या ज्याही स्टडी मटेरियल आपण प्रोव्हाइड करणार आहोत ते तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमधून, तुम्ही वेबसाईटमधून जे आहे ते ॲक्सेस करू शकता. आणि ॲज कम्पेअर टू द Amazon आणि फ्लिपकार्ट तुम्हाला हे जे पुस्तकं आहेत म्हणजे स्टडी मटेरियल आहे आपलं इथून पुढचं येणारं, ते बाकीच्या Amazon, फ्लिपकार्टपेक्षा जे आहे ते डिस्काउंटमध्ये तिथे मिळेल. कारण मला जे चार्जेस Amazon, फ्लिपकार्टला द्यायचे आहेत मी तुम्हाला डिस्काउंटमधून त्यामधून ते मायनस करून तुम्हाला ते कमी किमतीमध्ये तिथे अवेलेबल करून देईल. प्रत्येक कोणतेही ठिकाण असू द्या, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या, प्रत्येक ठिकाणी डिलिव्हरी पोहोचेल. कारण आपण भारतीय पोस्टाने म्हणजे इंडिया पोस्टाने डिलिव्हरी देणार आहोत आणि तुम्हाला घरपोच ही डिलिव्हरी जी आहे ती भेटणार आहे. या पुस्तकामध्ये विशेषतः सांगायचं झालं तर 53 वर्षाच्या 53 प्रश्नपत्रिका बघायला भेटतील. महाराष्ट्रातल्या प्रश्नपत्रिका सांगायचं झालं तर तुम्हाला या स्पेशली MPSCच्या, तर त्याच्यामध्ये MPSCच्या 2023 असिस्टंट कमिशनरची प्रश्नपत्रिका दिली आहे, 2016ची प्रश्नपत्रिका दिलेली आहे, 2014 असेल, 2012 असेल आणि 2008 असेल. 2008पासून तर 2023पर्यंत जेवढेही MPSCने परीक्षा घेतल्या होत्या आपल्या या सेक्शनमध्ये ते तुम्हाला इथे मी कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर पहिला सेक्शन जो आहे पुस्तकाचं इंट्रोडक्शन जर तुम्हाला करायचं झालं तर पहिल्यांदा ड्रग इन्स्पेक्टरबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला याच्यामध्ये मी दिलेली आहे. माहितीमध्ये आपण जर बघितलं तर इंट्रोडक्शन ऑफ द ड्रग इन्स्पेक्टर म्हणजे त्याचं क्वालिफिकेशन काय असतं, व्हेन ड्रग इन्स्पेक्टर रिटर्न टेस्ट कंडक्टेड, सिलेक्शन प्रोसिजर कशी असते, आपल्याला कसं प्रिपरेशन त्याच्यासाठी करावं लागेल. आता हे गोष्टी देण्याचं कारण असं की इंटरव्ह्यूला तुम्हाला याच्यावरती प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर म्हणजे काय, ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट किंवा फार्मसी ॲक्टमध्ये जो आहे तो ड्रग इन्स्पेक्टरचा उल्लेख केलेला आहे. तर तिथं त्याचं काय महत्त्व आहे, कोणत्या सेक्शनच्या अंडर तो ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून वर्क करत असतो, त्याच्या महत्त्वाच्या पॉवर्स काय आहेत, महत्त्वाच्या ड्युटीज काय आहेत, त्या बाकीच्या ज्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ते कशा आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला थेरीच्या फॉर्ममध्ये इंट्रोडक्शनमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी किंवा जॉईनिंग करण्यासाठी तुम्हाला आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न ते मला इथं मॉक म्हणून दिलेले आहेत की कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. असा इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे तो तुम्हाला पहिल्या सेक्शनमध्ये मी दिलेला आहे. त्याच्यानंतर बाकीचा जो सेक्शन चालू होतो त्याच्यामध्ये तुम्हाला मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा पहिला पोर्शन दिला आहे. त्याच्यामध्ये UPSCनं राबवलेल्या आतापर्यंतच्या सर्व एक्झाम त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर खाली बाकीचे स्टेट चालू होतात. पहिलं स्टेट महाराष्ट्र ठेवले आणि त्याच्यानंतर बाकीचे स्टेट ठेवलेले आहेत. अशा पद्धतीच्या जवळपास जेवढ्याही एक्झाम 1996 पासून राबवल्या गेल्या त्या सर्व तुम्हाला या पुस्तकामध्ये कव्हर केलेलं आहे. पुस्तक सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व ठिकाणी अवेलेबल आहे. कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा प्रिपेड ऑर्डर देऊन सुद्धा तुम्ही हे पुस्तक जे आहे ते परचेस करू शकता. चला तर तुम्हाला एकदा पुस्तकाचा जो ॲक्च्युअल डेमो आहे तो एकदा दाखवून देईल. अशा पद्धतीचं जे आहे आपलं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या कव्हर केल्यात. 1996 पासून तर 2025पर्यंत महाराष्ट्र बाहेरचे सीट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व एक्झाम ज्या आहेत त्या कव्हर केल्यात. हायलाईट बाकी तुम्हाला इथे दिलेत. आता त्या तुम्हाला एकदा मी लाईव्ह दाखवून देईल. अशा पद्धतीचा इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण सांगितल्याप्रमाणे इंट्रोडक्शन ऑफ द ड्रग इन्स्पेक्टर, ड्युटीज, पॉवर, प्रिपरेशन फॉर जॉईनिंग एज अ ड्रग इन्स्पेक्टर एक्झामिनेशन, स्टँडर्ड बुक लिस्ट दिलेली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं सेंट्रलचे काही ज्या एक्झाम आहेत UPSCच्या त्या सर्व कव्हर केलेत आणि ते देण्याच्या अगोदर महत्त्वाची सिलेबस कॉपी, ॲडव्हर्टाइजमेंट पूर्ण डिटेल दिलेले आहे जेणेकरून जे नवीन विद्यार्थी असतात ज्यांना माहिती नसतं की पात्रता काय आहे, एक्सपिरियन्स आहे किंवा नाही, सिलेबस काय आहे, त्या कारणाने प्रत्येक जी पेपर दिलेला आहे त्याची ॲडव्हर्टाइजमेंट मुद्दाम सिलेबस कॉपीसहित मी ॲड केलेली आहे जेणेकरून कोणाला त्याची अडचण जी आहे ती येऊ नये. त्याच्यानंतर बाकीचे स्टेट इथून सुरुवात केलीत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपलं महाराष्ट्र ॲड केलं ज्याच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व एक्झाम कव्हर केल्यात. त्याच्यानंतर गुजरात स्टेटचे एक्झाम कव्हर केले आहेत. त्याच्यानंतर पुढचे जे स्टेट तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिसा, बिहार, केरळ, आंध्र प्रदेश, छत्तीसगड स्टेट. त्याच्यानंतर हरियाणा, झारखंड असेल, मेघालय, आसाम, गोवा, कर्नाटक, सिक्कीम, तेलंगणा आणि उत्तराखंड अशा पद्धतीच्या जेवढेही आतापर्यंत एक्झाम राबवले गेल्या तेवढ्या याच्यामध्ये कव्हर केल्या. त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरचं जे इंट्रोडक्शन आहे ज्युरिस्प्रुडन्सनुसार ॲज अ जनरल जेही महत्त्वाचे की पॉईंट्स कव्हर करता येतील तर ते सर्व याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. जसे की क्वालिफिकेशन काय असतं, रिटर्न एक्झाम कशी होते, ड्रग इन्स्पेक्टरची सिलेक्शन प्रोसेस असेल, प्रिपरेशन कसं करायचं, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं, थेअरीचं प्रिपरेशन,
त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरचं जी महत्त्वाची आपली पोस्ट आहे तर त्या संदर्भात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये फार्मसी ॲक्ट आणि ड्रग एन्फोर्समेंट ॲक्ट त्यानुसार ड्रग इन्स्पेक्टरच्या सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला याच्यामध्ये दिल्यात. ह्या इंटरव्ह्यूसाठी आणि आपल्याला थेरीसाठी सुद्धा कामी येतील. त्याच्यानंतर ड्रग एन्फोर्समेंट ॲक्ट रूल थोडक्यात कव्हर केलेला आहे. आयुर्वेदिकसुद्धा ड्रग इन्स्पेक्टर असतो, युनिट सिद्धचा तो सुद्धा कव्हर केला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची स्टेप जी आहे आपली प्रिपरेशन फॉर जॉईनिंग ॲज अ ड्रग इन्स्पेक्टर. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी प्रश्न विचारले जातील, काय असेल, कशी एक्झाम्पलच्या याच्यावरती सुद्धा एक्झाम्पल दिलेत मी, कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कसे विचारले गेले होते, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये कव्हर केलं आहे. त्याच्यानंतर आपला मेन पोर्शन चालू होतो. त्याच्या अगोदर इथं बुकलिस्ट दिलेली आहे आणि नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या इथून चालू होतात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा सिलॅबस कॉपी दिलेली आहे, त्याचा स्लॅबस दिला आहे आणि त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका देत असताना ॲन्सर जे आहे ते तुम्हाला सेम पेजवरती ठेवले. आपली पहिल्यापासून पुस्तकाची आपली युनिक स्टाईल आहे, त्याच्यामध्ये आपण खाली जे आहे ते ॲन्सर देत असतो, जेणेकरून पाठीमागं जे तुम्ही दरवेळेस प्रश्नाचे ॲन्सर बघता त्याच्यासाठी तुमचा वेळ जातो आणि कधीकधी प्रश्नाचे ॲन्सर मागे पुढंसुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे आतापर्यंत जेवढेही आपण सिरीज केल्या बऱ्यापैकी ही आपली एक युनिक स्टाईल आहे, ज्याच्यामध्ये आपण खाली जे आहे ते ॲन्सर की देत असतो. अशा पद्धतीचे ॲन्सर की पेपरची क्वालिटी बाकी जी आहे तशी मागच्या पेपरच्या क्वालिटीप्रमाणेच तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा पेपर क्वालिटी मिळेल. अशा पद्धतीचं पूर्ण जवळपास 700 पेजेसचं हे पुस्तक आहे, जे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ऑनलाईन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, आपली वेबसाईट pvthorot.com आणि 8 ते 10 दिवसामध्ये आपले ॲप्लिकेशन जे येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते हे पुस्तक तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. अशा पद्धतीची ही आपली अपडेट होती या पुस्तकाबद्दल. त्याच्यानंतर आता ही महत्त्वाची सिलॅबस कॉपी जी आहे याच्यामध्ये जेही महत्त्वाचे पॉईंट्स, जेही महत्त्वाचे सब्जेक्ट दिले त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये थेरी बघायला मिळेल. त्या थेरीच्या नंतर महत्त्वाचे PYQ बघायला मिळतील. प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूर MCQ त्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन देईल. जसं जसं पॉसिबल होईल, जशा नोट्स ज्या आहेत त्या आपल्या तयार होतील तसं तुम्हाला मी व्हॉल्यूमच्या स्वरूपामध्ये त्या अवेलेबल करून देईल. एकदाच पूर्ण सिलॅबसच्या नोट्स काढण्यासाठी मलासुद्धा भरपूर वेळ लागेल आणि त्या जर एकट्याच तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये तुमचा वेळसुद्धा जाईल आणि तुम्हाला त्या रिव्हिजन करण्यासाठी जे आहे तो वेळ कमी पडेल. त्या कारणाने जसे माझे सब्जेक्ट कव्हर होतील, जशा माझ्या नोट्स ज्या आहेत त्या रेडी होतील तसं तुम्हाला मी त्या व्हॉल्यूमच्या स्वरूपामध्ये 1 व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम जे आहे ते तुम्हाला मी अवेलेबल करून देईल हार्ड कॉपीमध्ये. कारण माझ्या माहितीचं आतापर्यंत जेवढी माहिती भेटली तर एक्झाम ही आपली ऑफलाईन जी आहे ती MPSC कंडक्ट करेल. त्या कारणाने होईल तेवढं ऑफलाईन मटेरियल व्यवस्थित वाचणे, होईल तेवढं ऑफलाईन जी प्रॅक्टिस आहे टेस्ट सिरीजची ती करणे. त्या कारणाने आपण जेव्हा टेस्ट सिरीजसुद्धा बनवू टॉपिक तेव्हा ती टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला मी ऑफलाईन जी आहे ती सुद्धा अवेलेबल करून देईल आणि ऑनलाईनसुद्धा करून देईल, जेणेकरून दोन्ही माध्यमातून जे आहे ते आपल्याला या एक्झामसाठी जे आहे ते प्रिपेअर राहावं लागेल किंवा आपण त्यासाठी राहू. त्या कारणाने वेबसाईट जेव्हा आपण ॲप्लिकेशन लॉन्च करू तेव्हा ऑनलाईनमध्ये सुद्धा तुम्ही ती प्रॅक्टिस टेस्ट सिरीज करू शकता किंवा ऑफलाईनमध्ये सुद्धा तुम्हाला मी हार्ड कॉपीमध्ये सुद्धा त्याची जी आहे ती टेस्ट सिरीज अवेलेबल करून देईल MCQ स्वरूपामध्ये, ज्याच्यामध्ये OMR तुम्हाला अवेलेबल करून देईल, जेणेकरून तुम्ही ऑफलाईनसुद्धा एक्झामची जी आहे ती प्रॅक्टिस करू शकता. जसं पॉसिबल होईल तसं तुम्हाला मी येत्या काही दिवसामध्ये ही जी पूर्ण सिलॅबस कॉपी आहे जवळपास 2 ते 3 पुस्तकामधनं आणि PYQला जोडून जे आहे त्या नोट्स तुम्हाला रेडी करून देईल आणि त्या तुम्ही या जेही मीडिया सांगते त्यावरून तुम्ही ॲक्सेस जे त्याला करू शकता. बाकी टेलिग्रामचं चॅनल आपलं आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती जॉईन करा. ड्रग इन्स्पेक्टरचं चॅनल जे आहे तिथे क्रिएट केलं मी, त्याला तुम्ही इथून मला जॉईन करू शकता. आतापर्यंत 5,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मला जॉईन केले. ड्रग इन्स्पेक्टरची तयारी करत असाल, तुमच्या आजूबाजूला कोणी तयारी करत असेल, फार्माची तयारी करत असेल, त्या सर्व लोकांपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करायला जे आहे ते अजिबात विसरू नका. बाकी या संदर्भात काही महत्त्वाची अपडेट असेल तुम्हाला मी ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच हँडलवरती शेअर करेल. बाकी याच्यावर फक्त एवढंच. भेटा काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घेणे, अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.